Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to start with the topic income from business. This topic is a practical topic, and in today's lecture, we are going to see what is the meaning of business, what are the different types of businesses. Then we will see how a businessman calculates its profit, and at the end of this lecture we are going to study how the income of a business is calculated as per Income Tax Act 1961. आपण या आजच्या लेक्चरपासून इन्कम फ्रॉम बिझनेस हा टॉपिक सुरू करत आहोत. इन्कम फ्रॉम बिझनेस हा टॉपिक पूर्णपणे प्रॅक्टिकल आहे. ओके, या टॉपिकमध्ये आजच्या या लेक्चरमध्ये पहिल्यांदा आपण बिझनेस म्हणजे काय, बिझनेसचे वेगवेगळे प्रकार कोणते असतात, त्याचबरोबर एखादा बिझनेस प्रॉफिट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो आणि इन्कम टॅक्स ॲक्टच्या नियमाप्रमाणे एखाद्या बिझनेसचा इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द व्हॉट इज द मीनिंग ऑफ बिझनेस. पहिल्यांदा आपण बिझनेस म्हणजे काय हे पाहणार आहोत. वी नो दॅट एनी बिझनेस, a business is an economic activity which is undertaken for earning the profit. आपल्याला माहिती आहे की कोणताही बिझनेस असेल, वी नो दॅट देर आर डिफरंट टाइप्स ऑफ बिझनेसेस. फॉर एक्झाम्पल सोल प्रोप्रायटरी बिझनेस मीन्स एकल व्यापारी संस्था. द अदर टाइप ऑफ अ बिझनेस इज पार्टनरशिप फर्म. ओके, पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारी संस्था. अनदर टाइप ऑफ अ बिझनेस इज अ कंपनी. Okay, and then another type of a business is joint Hindu family business, which is popularly known as a HUF, Hindu Undivided Family. And we know that each and every business is started with an intention, with an objective of earning maximum profit. ओके, आपल्याला माहिती आहे की कुठलाही बिझनेस असेल, तो एकल व्यापारी संस्था असू, ती भागीदारी संस्था असू, ती कंपनी असू किंवा ती जॉईंट हिंदू फॅमिली असू, कोणत्याही बिझनेसचा मुख्य उद्देश हा काय असतो, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ईच अँड एव्हरी बिझनेस इज टू अर्न मॅक्सिमम अमाऊंट ऑफ प्रॉफिट. कोणताही बिझनेस असू, तो बिझनेस जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवण्यासाठी तो चालवला जातो आणि तो रन केला जातो. Okay, this is the basic objective of every business. Okay, you studied the preparation of final accounts of sole proprietary concern in the 11th standard. Okay, तुम्ही 11th standard मध्ये 11वी मध्ये एखाद्या सोल प्रोप्रायटरी कन्सर्नचं फायनल अकाउंट कशा पद्धतीने तयार केलं जातं हे तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे. त्याचबरोबर इन 12th स्टँडर्ड यू स्टडीड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप फर्म. एखादी भागीदारी संस्था असेल तर त्या भागीदारी संस्थेचं फायनल अकाउंट कशा पद्धतीनं तयार केलं जातं हे तुम्ही पाहिलेलं आहे. Okay, and we know that the final accounts of sole proprietary concern, the final accounts of a partnership firm includes first ट्रेडिंग अकाउंट, सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड थर्ड बॅलन्स शीट. आपल्याला माहिती आहे की एकल व्यापारी संस्था असो किंवा भागीदारी संस्था असो, आपण ज्या वेळेला त्यांचं फायनल अकाउंट तयार करतो त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करतो, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो आणि सर्वात शेवटी आपण बॅलन्स शीट तयार करतो. व्हाय वी प्रिपेअर दिस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड व्हाय द बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड. द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे किंवा बॅलन्स शीट आहे, ही कशासाठी तयार केली जाते. द आन्सर इज व्हेरी सिम्पल. द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ नेट प्रॉफिट अर्न ड्युरिंग द पर्टिक्युलर इयर. आपल्याला वर्षभरामध्ये किती रुपयाचं नेट प्रॉफिट झालेलं आहे ते फाइंड आउट करण्यासाठी प्रत्येक बिझनेसमन हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो. Okay, each and every business, whether it is sole proprietary business, whether it is partnership business, whether it is company or whether it is joint Hindu family business, every businessman prepares a profit and loss account to find out the net profit earned during a particular year. वर्षभर बिझनेस केल्यानंतर आपल्याला किती नफा झाला, किती प्रॉफिट झालेला आहे हे फाइंड आउट करण्यासाठी प्रत्येक बिझनेसमन वर्षाच्या शेवटी ॲट द एंड ऑफ द इयर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे तयार करत असतो. ओके, हे आपल्याला माहिती आहे, हे आपण 11th स्टँडर्डपासून पाहिलेलं आहे. मग एखादा जो बिझनेस आहे तो कोणताही असेल, द बिझनेस मे बी सोल प्रोप्रायटरी, पार्टनरशिप, जॉईंट हिंदू फॅमिली और अ कंपनी बिझनेस. ओके, द बिझनेस मे बी स्मॉल स्केल बिझनेस और लार्ज स्केल बिझनेस. एखादा बिझनेस छोटा असो मोठा असो, तो बिझनेस सोल प्रोप्रायटरी असो, पार्टनरशिप असो नाही तर कंपनी असो, एखाद्या बिझनेसला जे काही इन्कम मिळतं, द इन्कम अर्नड बाय द बिझनेस
Okay, the income earned by doing a business is taxable under the head profits and gains from business and profession. कोणत्याही व्यक्तीनं समजा बिझनेस करून काही इन्कम मिळवला असेल, तो बिझनेस सोल प्रोप्रायटरी बिझनेस असो, तो बिझनेस पार्टनरशिप असो किंवा तो बिझनेस कंपनी असो, एखाद्या व्यक्तीनं बिझनेस करून तो जे काही इन्कम मिळवतो ते इन्कम हे प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन या हेडिंगखाली ते कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, तो बिझनेस स्मॉल साईज असो, मीडियम साईज असो किंवा लार्ज साईज असो, तो बिझनेस सोल प्रोप्रायटरी असो, पार्टनरशिप, कंपनी किंवा जॉईंट इन द फॅमिली, द इन्कम अर्न बाय अ पर्सन बाय डुईंग एनी टाईप ऑफ अ बिझनेस इज टॅक्सेबल अंडर द हेड प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. हे जे काही हेडिंग आहे, ओके, त्याला इन्व्हर्टेड कॉमा केलेलं आहे, त्याला इथं बॉक्स केलेला आहे. ओके, हे जे हेडिंग आहे प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन या हेडिंगखाली ते इन्कम हे कॅल्क्युलेट केलं जातं अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट. ओके, कोणताही बिझनेस असो, त्या बिझनेसचं जे इन्कम आहे, बिझनेसचं इन्कम फाइंड आउट करण्यासाठी, बिझनेसचा प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी एव्हरी बिझनेसमन प्रिपेअर्स अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, दॅट वी नो व्हेरी वेल. ओके, कोणताही बिझनेस प्रॉफिट किती झालेला आहे हे फाइंड आउट करण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. परंतु इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे एखाद्या बिझनेसचं इन्कम किती आहे ते इन्कम हे प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन या हेडिंगखाली ते कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, नाव इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू सी हाऊ अ बिझनेसमन कॅल्क्युलेट्स हिज प्रॉफिट and as per income tax act how the income is calculated. आजच्या या लेक्चरमध्ये आपण एखादा बिझनेसमन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं तयार करतो आणि त्याचबरोबर आपण हे सुद्धा पाहणार आहोत की इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे बिझनेसचं इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण या लेक्चरमध्ये पुढे पाहणार आहोत. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲज डिस्कस्ड अर्लियर दिस इज अ प्रॅक्टिकल टॉपिक. ओके, अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट द बिझनेस इन्कम. आपल्याला एक्झाम्पल विचारलं जातं, आपल्याला एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं जातं. वी आर गिवन वन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड सर्टन ॲडजस्टमेंट्स अँड विथ द हेल्प ऑफ दिस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड ॲडजस्टमेंट्स वी हॅव टू कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम बिझनेस. जसं आपल्याला 11th आणि 12th स्टँडर्डमध्ये ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट दिल्या जायच्या आणि त्याच्यावरून आपण फायनल अकाउंट तयार करत होतो, त्याप्रमाणे ज्या वेळेला एखाद्या बिझनेसचं एक्झाम्पल असतं त्यावेळेला त्या बिझनेसचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला दिलेलं असतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटबरोबर आपल्याला काही ॲडजस्टमेंटसुद्धा दिलेले असतात आणि त्या दोन्हीच्या साह्यानं विथ द हेल्प ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड ॲडजस्टमेंट्स वी हॅव टू कॅल्क्युलेट द इन्कम ऑफ दॅट पर्टिक्युलर बिझनेस. त्या दोन्हीच्या साह्यानं आपल्याला त्या बिझनेसचं इन्कम हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके ओके सो व्हाईल कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम बिझनेस आपण ज्या वेळेला एक्झाम्पल पाहणार आहोत की एखाद्या बिझनेसचं इन्कम कसं कॅल्क्युलेट करायचं, त्यावेळेला while calculating the income of business we should consider these two important points. आपल्याला हे दोन पॉईंट लक्षात ठेवणं, समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. ओके, द फर्स्ट पॉईंट इज रिलेटिंग टू एक्सपेन्सेस. आपल्याला माहिती आहे की व्हेनेवर वी प्रिपेअर अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आपण 11th स्टँडर्डमध्ये आणि 12th स्टँडर्डमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं फॉर्मॅट पाहिलेलं आहे. वी नो दॅट ऑन द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑल एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड. करेक्ट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व खर्च रेकॉर्ड केले जातात. अँड ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वी रेकॉर्ड ऑल द इन्कम्स ऑफ द बिझनेस. एखाद्या बिझनेसला कोणकोणते इन्कम मिळालेलं आहे हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड हे करत असतो. मग आता जी डेबिट साईड आहे, ओके, डेबिट साईडला सर्व एक्सपेन्सेस रेकॉर्ड केलेले असतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे जी डेबिट साईड आहे, ऑन द डेबिट साईड ऑल एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड. आता हे जे एक्सपेन्सेस आहेत आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येक एक्सपेन्सेस, प्रत्येक खर्च रीड करायचं आहे, प्रत्येक खर्च वाचायचा आहे आणि त्या खर्चापैकी कोणता खर्च हा बिझनेसचा आहे आणि कोणता खर्च पर्सनल आहे एवढं फक्त आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, आफ्टर रीडिंग द एक्सपेन्सेस वी हॅव टू फाइंड आउट, वी हॅव टू सी वेदर द एक्सपेंडिचर इज रिलेटेड टू बिझनेस ऑर वेदर इट इज रिलेटेड टू पर्सनल थिंग. तो जो काय खर्च आहे तो बिझनेसचा आहे आणि बिझनेसचा तो पण रेग्युलरचा खर्च आहे का तो पर्सनल खर्च आहे, आपल्याला एवढंच फक्त फाइंड आउट करायचं आहे.
इफ द एक्सपेन्सेस इज रिलेटेड टू डे टू डे ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस, जर तो खर्च बिझनेसच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीचा म्हणजे रुटीनचा खर्च असेल, रेग्युलरचा खर्च असेल, बिझनेसचा खर्च डे टू डे असेल, तर तो खर्च नेहमी अलाउड केला जातो. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे बिझनेसचं आहे, त्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बिझनेसचेच खर्च आले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल बघा, एव्हरी मंथ वी पे सॅलरी टू आवर एम्प्लॉय, आपण दर महिन्याला आपल्या एम्प्लॉयला सॅलरी पेड करतो, करेक्ट. सेकंड एक्झाम्पल, एव्हरी मंथ वी पे रेंट, करेक्ट. एव्हरी मंथ वी पे इलेक्ट्रिसिटी बिल, every month we pay insurance premium, or after 3 months we pay the insurance premium. These are the regular expenses of the business. कोणताही बिझनेस चालवायचा म्हटलं की आपल्याला दर महिन्याला सॅलरी पेड करावी लागते, दर महिन्याला रेंट पेड करावं लागतं, दर महिन्याला किंवा दर 2-3 महिन्यांनी आपल्याला इन्शुरन्सचा प्रीमियम पेड करावा लागतो. ओके, दर काही दिवसांनी स्टेशनरीवरती काय खर्च करावा लागतो. हे बिझनेसचे डे टू डे रुटीनचे खर्च आहेत आणि हे जे असे रुटीनचे खर्च असतात ते खर्च नेहमी अलाउड केले जातात. दिस सेंटेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, या स्लाईडमध्ये जे 2 पॉईंट्स दिलेले आहेत त्यावरून तुम्हाला पूर्ण जे एक्झाम्पल आपण पाहणार आहोत ते एक्झाम्पल सोडवणं एकदम सोपं जाणार आहे. सो रीड द स्लाइड केअरफुली. ओके, द एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू डे टू डे ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस. एखादा खर्च रीड करायचा, तो खर्च जर बिझनेसचा रेग्युलरचा खर्च असेल, रुटीनचा खर्च असेल, नेहमीचा खर्च असेल, तर तो जो काय खर्च आहे तो खर्च अलाउड केला जातो. तर तो अलाउड करायचा, योग्य आहे, तो बरोबर आहे. अलाउड म्हणजे तो बरोबर आहे. आणि सपोज इफ द एक्सपेन्सेस आर नॉट रिलेटेड टू बिझनेस, जर एखादा खर्च बिझनेसचा नाही आहे, समजा तो खर्च पर्सनल आहे, ओके, घरगुती खर्च आहे, पर्सनल म्हणजे वैयक्तिक घरगुती खर्च असेल तर तो खर्च काय करायचा, डिसअलाउड करायचा. डिसअलाउड करायचा म्हणजे तो रद्द करायचा. टेक सिम्पल एक्झाम्पल, सपोज इफ वी पे टेलिफोन बिल ऑफ हाऊस, आपण जर टेलिफोन बिल पेड केलं आणि जर ते टेलिफोन बिल घरचं असेल, बिझनेस म्हणजे ज्या घरात राहतोय त्या घराचं टेलिफोन बिल पेड केलं असेल, फोन कुठं आहे, घरी, बिल कुठला आहे, घरचं आहे, म्हणजे तो खर्च झाला पर्सनल. तो खर्च बिझनेसचा आहे का, तर तो खर्च बिझनेसचा नाही. ओके, काही बिझनेसमन स्वतःचे पर्सनल खर्चसुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतात. त्याचं कारणं वेगवेगळे असतात. पर्सनल खर्च दाखवल्यामुळं तुमचा प्रॉफिट कमी दिसतो, काही वेळेला प्रॉफिट जादा दाखवला जातो, काही वेळेला प्रॉफिट कमी दाखवलं जातो. त्यासाठी काही वेळेला पर्सनल खर्चसुद्धा. टेक अनदर एक्झाम्पल, सपोज स्कूल फीज पेड. समजा एखादा बिझनेसमने त्याच्या मुलाची किंवा मुलीची शाळेची फी पेड केली. आता मुलाच्या शिक्षणाचा खर्च पेड केला, शाळेची फी पेड केली, कॉलेजची फी पेड केली, हा पर्सनल एक्सपेंडिचर आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तो खर्च दाखवला नाही पाहिजे, कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ऑन द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वी शुड रेकॉर्ड ओनली द बिझनेस एक्सपेन्सेस. आपण फक्त बिझनेसचेच खर्च रेकॉर्ड केले पाहिजेत. परंतु काही बिझनेसमन त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पर्सनल खर्चसुद्धा रेकॉर्ड करतात. मग आपलं काम एवढंच आहे की एक एक खर्च वाचायचा. तो खर्च जर बिझनेसचा असेल तर तो अलाउड असतो आणि बिझनेसचा नसेल, तो जर समजा पर्सनल असेल तर तो डिसअलाउड करायचा. त्यामुळे एका सेंटेन्समध्ये जर सांगायचं झालं तर बिझनेसचा खर्च, जेव्हा आपण खर्च रीड करणार आहोत तेव्हा खर्च बिझनेसचा असेल तर तो अलाउड, आणि जर तो खर्च पर्सनल असेल तर तो डिसअलाउड केला जातो. डिसअलाउड करायचा म्हणजे तो रद्द केला जातो. एवढं 2 सेंटेन्स महत्त्वाचे. जर तो खर्च, पुन्हा एकदा बघा, इफ द एक्सपेंडिचर इज रिलेटेड टू बिझनेस देन इट इज अलाउड. जर तो खर्च बिझनेसचा असेल तर तो अलाउड करा, आणि जर तो खर्च पर्सनल असेल तर तो डिसअलाउड म्हणजे रद्द केला जातो. आणि हाच नियम इन्कम्सला सुद्धा आहे. ओके, जो नियम एक्सपेन्सेसला तोच नियम इन्कमला सुद्धा. जर एखादं इन्कम, इफ एनी इन्कम इज अर्नड बाय डुईंग द डे टू डे ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस, बिझनेस चालवून, बिझनेस रन करून तुम्हाला जे काही इन्कम मिळतं ते बिझनेसचं इन्कम आहे, तर ते अलाउड होतं. अलाउड म्हणजे ते बरोबर आहे. ओके, ते बिझनेसचंच इन्कम आहे आणि ते दाखवणं बरोबर आहे. पण एखादं इन्कम जर बिझनेसचं नसेल, पर्सनल असेल, ओके, जर पर्सनल इन्कम जर असेल तर ते डिसअलाउड केलं जातं. डिसअलाउड म्हणजे ते रद्द केलं जातं. सिम्पल सेम एक्सपेन्सेस सारखंच आहे की इन्कम म्हणजे उत्पन्न,
आपल्याला इन्कम मिळालं म्हणजे पैसे मिळाले. इन्कम रीड करायचं. इन्कम्स कुठे असतात? जसं एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला असतात, तसं इन्कम्स कुठं असतात? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटची सुरुवात नेहमी ग्रॉस प्रॉफिट नव्हते, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. आपण एक एक इन्कम रीड करायचे. ते इन्कम बिझनेसचं असेल, बिझनेस करून मिळवलं असेल तर ते अलाउड, म्हणजे बिझनेसचं इन्कम अलाउड केलं जातं. आणि जर ते इन्कम पर्सनल असेल, वैयक्तिक असेल, तर ते डिसअलाउड केलं जातं, रद्द केलं जातं. ओके, आपण आता एक एक्झाम्पल बघूया. दिस इज वन फॉर्मॅट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. यू हॅव ऑलरेडी स्टडीड दिस फॉर्मॅट इन द 11th अँड 12th स्टँडर्ड. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आहे. आपल्याला माहिती आहे की मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं मेन्शन केलं जातं. त्यानंतर खाली आपण फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 आपण एक सॅम्पल म्हणून घेतले. दिस इज द डेबिट साईड अँड दिस इज द क्रेडिट साईड. Okay, we know that on the debit side of profit and loss account we record all the expenses of the business. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण सर्व खर्च रेकॉर्ड करतो. अँड ऑन दिस क्रेडिट साईड वी रेकॉर्ड ऑल द इन्कम्स ऑफ द बिझनेस. क्रेडिट साईडला आपण इन्कम्स रेकॉर्ड करतो. आता जी डेबिट साईड आहे, पहिल्यांदा आपल्याला ही डेबिट साईड आहे आणि ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून आपल्याला काय मिळतं? फ्रॉम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वी गेट द अमाऊंट ऑफ नेट प्रॉफिट. आपण जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो, एव्हरी बिझनेसमन, वेदर इट इज सोल प्रोप्रायटरी बिझनेस, whether it is partnership business, whether it is company, or whether it is joint in the family business, every businessman prepares a profit and loss account at the end of the year. When it is prepared at the end of the year on 31st of March. कोणताही बिझनेस असो, सोल प्रोप्रायटरी, पार्टनरशिप, कंपनी किंवा जॉईंट इन द फॅमिली, प्रत्येक बिझनेसमन वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्चला हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो. कशासाठी? तर नेट प्रॉफिट किती झाला, वर्षभर बिझनेस रन करून आपल्याला प्रॉफिट किती झालेला आहे हे शोधून काढण्यासाठी हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं जातं. आपल्याला ज्या वेळेला इन्कम फ्रॉम बिझनेस या टॉपिकवरती एक्झाम्पल विचारलं जातं, त्यावेळेला आपल्याला अशाच प्रकारे एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं जातं. त्याचबरोबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या खाली एक 3, 4, 5 ॲडजस्टमेंट दिल्या जातात आणि हे P&L अकाउंट आणि ॲडजस्टमेंटच्या साह्यानं आपल्याला त्या बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, मग आता जी P&L अकाउंटची डेबिट साईड आहे, ओके, ह्या डेबिट साईडला फक्त बिझनेसचेच खर्च आले पाहिजेत, कारण हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बिझनेसचं आहे, त्यामुळे डेबिट साईडला बिझनेसचेच खर्च आले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज पहिला खर्च काय लिहिला आहे तर सॅलरी. ओके, सॅलरी म्हणजे एम्प्लॉईला, स्टाफला पगार दिला, तो बिझनेसचा रेग्युलरचा खर्च आहे. सेकंड एक्झाम्पल इज ॲडव्हर्टाइजमेंट. कोणत्याही बिझनेसला जाहिरात करावी लागते, तो बिझनेसचा रेग्युलरचा खर्च आहे. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज फायर इन्शुरन्स. बिझनेसमध्ये आपण बिझनेसच्या ज्या काही असेट्स असतात, फर्निचर, मशिनरी, बिल्डिंग, आपण त्याचा इन्शुरन्स करतो, तेव्हा फायर इन्शुरन्स हा सुद्धा बिझनेसचाच खर्च आहे. त्यानंतर पुढचा खर्च आहे ऑफिस एक्सपेन्सेस. बिझनेस म्हटलं की बिझनेसचं ऑफिस असतं, त्यामुळे ऑफिसचा काय खर्च आहे, नावातच सांगितले की हा ऑफिस एक्सपेन्सेस म्हणजे हा बिझनेसचाच खर्च आहे. नेक्स्ट इज डेप्रिसिएशन. ओके, आता डेप्रिसिएशन बिझनेसमध्ये जे आपण असेट्स वापरतो, ओके, फॉर एक्झाम्पल बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर एक्सेट्रा, ह्या असेटचं डेप्रिसिएशन. त्यामुळे डेप्रिसिएशन हे सुद्धा बिझनेसशी रिलेटेड आहे. बिझनेसचा जो खर्च आहे तो खर्च नेहमी अलाउड केला जातो. जे आपण प्रिव्हियस स्लाईडमध्ये पाहिलं की एखादा एक्सपेन्सेस रीड करायचा, तो एक्सपेन्सेस बिझनेसचा असेल तर तो अलाउड केला जातो, तो बरोबर आहे. ओके, हे सर्व खर्च जे आपण आत्तापर्यंत रीड केले हे बिझनेसचेच आहेत, त्यामुळे बिझनेसचा खर्च हा अलाउड करायचा. सी द नेक्स्ट, पुढचा खर्च महत्त्वाचा. पुढचा खर्च आहे स्कूल फीस. शाळेची फी पेड केली. आता सांगा, शाळेची फी पेड केली, मग मुलाची शाळेची फी असो, मुलीच्या शाळेची फी असू, नाही तर कोणाचीही असो. ओके, शाळेची फी पेड केली, इट इज अ पर्सनल एक्सपेंडिचर, इट इज नॉट अ बिझनेस एक्सपेंडिचर. शाळेची फी पेड केली हा काय बिझनेसचा खर्च नाही, हा आपला पर्सनल खर्च आहे. बिझनेसचा जे खर्च होते पहिले सगळे खर्च, सॅलरी बिझनेसचा खर्च होता, ॲडव्हर्टाइजमेंट बिझनेसचा खर्च होता, फायर इन्शुरन्स बिझनेसचा खर्च होता, ऑफिस एक्सपेन्सेस बिझनेस, डेप्रिसिएशन हा बिझनेसचा खर्च होता. जे बिझनेसचे खर्च आहेत ते आपण अलाउड करतो आणि जे पर्सनल खर्च असतात
ते काय करतो नेहमी डिसअलाउड करायचे. हा जो खर्च आहे, शाळेची फी पेड केली, हा खर्च पर्सनल आहे आणि पर्सनल खर्च नेहमी डिसअलाउड केले जातात, रद्द केले जातात. ओके, आपल्याला ज्या वेळेला एक्झाम्पल दिलं जातं या टॉपिकवरती त्यावेळेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईडला जे एक्सपेन्सेस आहेत, एक एक एक्सपेन्सेस रीड करायचा. तो खर्च बिझनेसचा आहे, बिझनेसचा खर्च असेल तर तो अलाउड आणि बिझनेसचा खर्च नसेल तर तो डिसअलाउड केला जातो. फक्त बिझनेसचा खर्च असेल आणि तोही रेग्युलरचा खर्च, रुटीनचा खर्च, ओके, तरच तो अलाउड केला जातो. पर्सनल खर्च असेल तर तो डिसअलाउड केला जातो. ओके, बिझनेसचा खर्च असेल तर अलाउड आणि पर्सनल खर्च असेल तर डिसअलाउड. आता आपण इन्कम साईड बघूया, क्रेडिट साईड बघूया. बघा क्रेडिट साईडला पहिले इन्कम आहे ग्रॉस प्रॉफिट. ओके, मग सांगा ग्रॉस प्रॉफिट हा बिझनेसचाच असतो, बरोबर. बिझनेस रन करूनच आपण प्रॉफिट मिळवलेला असतो. हा बिझनेसचा आहे आणि बिझनेसचा आहे म्हणजे तो बिझनेसचं इन्कम आहे. बिझनेसचा आहे म्हणजे ते अलाउड आहे. सेकंड आहे बाय सन्ड्री रिसीट, किरकोळ इन्कम मिळालं. सन्ड्री म्हणजे किरकोळ, रिसीट्स म्हणजे इन्कम. किरकोळ इन्कम मिळालं तेही बिझनेसचंच इन्कम आहे. त्याला नाव दिलेलं नाही आहे की हे कुठलं इन्कम आहे, पण सन्ड्री इन्कम, जसं आपण सन्ड्री एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस हा बिझनेसचा खर्च मानतो, तसं हे सन्ड्री इन्कम आहे, किरकोळ इन्कम आहे, छोटे इन्कम आहे, हे बिझनेसचंच इन्कम आपण मानतो. आता पुढचे दोन बघा, ते महत्त्वाचे. नेक्स्ट इन्कम इज बाय गिफ्ट फ्रॉम फादर. ओके, हा जो कोण बिझनेसमन आहे याला वडिलांकडून गिफ्ट मिळालेलं आहे. ओके, गिफ्ट फ्रॉम फादर. मग सांगा आपल्याला कुणाकडून गिफ्ट मिळालं तर ते बिझनेसचं असतं का पर्सनल असतं? आपल्याला बड्डेला गिफ्ट मिळतं, एखाद्या व्यक्तीला फंक्शन कोणतं असेल तर त्यावेळेला गिफ्ट मिळतं. गिफ्ट मिळालं तर हे आपलं पर्सनल इन्कम आहे, हे काय बिझनेसशी रिलेटेड नसतं. गिफ्ट देणं किंवा गिफ्ट मिळणं हे पर्सनल आहे, हे पर्सनल इन्कम आहे. आणि आपण मगाशीच पाहिलं की बिझनेसचं इन्कम असेल तर ते अलाउड आणि पर्सनल इन्कम असेल तर ते काय करायचं, पर्सनल इन्कम नेहमी डिसअलाउड केलं जातं. आता ह्या दोन्हीपैकी पहिलं ग्रॉस प्रॉफिट हा बिझनेसचाच होता, सन्ड्री रिसीट बिझनेसच्याच होत्या. बिझनेसचं म्हणजे ते अलाउड आहे, परंतु जे गिफ्ट फ्रॉम फादर आहे, आपल्याला कुणाकडून गिफ्ट मिळालं, फ्रेंड्सकडून मिळालं, पेरेंट्सकडून मिळालं, रिलेटिव्सकडून मिळालं, गिफ्ट मिळालं. आपल्या एखादा काय फंक्शन असेल, बर्थडे असेल, त्यावेळेला गिफ्ट मिळतं, त्यामुळे हे आपलं पर्सनल इन्कम आहे. आणि आपण आत्ताच पाहिलं की पर्सनल इन्कम जे असतात ते डिसअलाउड केले जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पुढचं इन्कम आहे ॲग्रिकल्चरल इन्कम. ओके, शेती करून इन्कम मिळवलं. आता बिझनेस, एखादा व्यक्ती बिझनेस करतो त्याचबरोबर त्याची शेतीसुद्धा असते, बरोबर. मग बिझनेस वेगळा आहे आणि शेती वेगळे, हे शेतीचं इन्कम आहे. मिळताना त्याच व्यक्तीला पैसे मिळाले. ओके, एखादा व्यक्ती बिझनेस करतो त्याचबरोबर त्याचं शेतीसुद्धा असते आणि दोन्ही तो एका वेळेला काम करत असतो. मग शेतीतून मिळालेली इन्कम काय रक्कम असेल, 50,000, 60,000, जे काही इन्कम असेल ते एवढंच बघायचं. हे बिझनेस करून पैसे कमवलेत का, तर नाही. हे पैसे कुठून कमवलेत तुम्ही, तर शेती करून मिळवलेले आहेत, म्हणजे हे शेतीचं इन्कम आहे, ॲग्रिकल्चरचं इन्कम आहे. हे तुमचं बिझनेस करून कमवलेलं इन्कम नाही, म्हणजे हे सुद्धा बिझनेसचं इन्कम नाही आणि बिझनेसचं इन्कम नाही, त्यामुळे ते डिसअलाउड केलं जातं. हे कशासाठी इथे इन्कम दाखवलं जातं, तर ॲक्च्युली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ही जे काय क्रेडिट साईड आहे, ऑन धिस क्रेडिट साईड वी शुड रेकॉर्ड ओनली बिझनेस इन्कम्स ओनली. आपण क्रेडिट साईडला फक्त बिझनेसचेच इन्कम दाखवले पाहिजेत, परंतु जे इन्कम दाखवलेले असतात त्यातले काही इन्कम बिझनेसचे असतात आणि काही इन्कम बिझनेसचे नसतात. जर ते बिझनेसचे इन्कम असेल तर ते अलाउड आहे, बरोबर आहे, आणि जर ते बिझनेसचं इन्कम नसेल तर ते डिसअलाउड करा, म्हणजेच रद्द केलं जातं. त्यामुळं प्रत्येक वेळेला आपल्याला जे काही एक्झाम्पल दिलं जातं त्यावेळेला आपण एक एक एक्सपेंडिचर रीड करायचा, एक एक खर्च वाचायचा, एक एक इन्कम वाचायचं. तो खर्च, पुन्हा एकदा बघा, तो खर्च बिझनेसचा असेल तर तो अलाउड, बिझनेसचा नसेल, पर्सनल असेल तर तो डिसअलाउड केला जातो. बिझनेसचा खर्च अलाउड करा, पर्सनल खर्च डिसअलाउड केला जातो. सेम रूल इज ॲप्लिकेबल फॉर इन्कम्स ऑल्सो. हाच नियम इन्कमला सुद्धा आहे. एक एक इन्कम वाचा. ते इन्कम बिझनेस करून कमवलं असेल, बिझनेसचं असेल तर ते बिझनेसचं इन्कम ते अलाउड आहे, बरोबर आहे. पण एखादं इन्कम बिझनेसचं नसेल
बिझनेसचं इन्कम नाही, बिझनेस करून कमवलं नाही, ते पर्सनल असेल तर ते डिसअलाउड केलं जातं. ओके, हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आहे, तो आपण 11 स्टँडर्डपासून पाहिलेला आहे. आता लास्ट पार्टला येऊया. या लेक्चरच्या लास्ट पार्टमध्ये आपण फॉर्मॅट बघणार आहोत की एखादा बिझनेसचं इन्कम कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केलं जातं अंडर ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट. इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे एखाद्या बिझनेसचं इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं. तर सुरुवातीला आपण ज्या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय, जो बिझनेसचा ओनर आहे, बिझनेसचा मालक आहे, त्या व्यक्तीचं नाव पहिल्यांदा लिहिलं जातं मध्ये सेंटरला. फॉर एक्झाम्पल आपण लिहिलं येतं मिस्टर अजय. जे कोण ओनर असेल त्याचं नाव पहिल्यांदा लिहिलं जातं. सेकंड लाईनला इन्कम फ्रॉम बिझनेस. आपण काय कॅल्क्युलेट करतोय तर इन्कम फ्रॉम बिझनेस. त्या व्यक्तीचं बिझनेसचं इन्कम किती हे आपण कॅल्क्युलेट करतोय म्हणून ते सेकंड लाईनला लिहिलं. आणि थर्ड लाईनला महत्त्वाचं लिहायचं फॉर असेसमेंट इयर. असेसमेंट इयर म्हणजेच AY. आणि आपला असेसमेंट इयर काय असतं तर 2020-21 बरोबर. 2020-21 जे आपलं अकॅडमिक इयर असतं. ओके, तुमचं ह्या वर्षीचं इयर काय 2020-21, तेच तुमचं असेसमेंट इयर 2020-21. सुरुवातीला पहिल्यांदा व्यक्तीचं नाव लिहिलं, त्यानंतर आपण कोणतं इन्कम कॅल्क्युलेट करतोय ते लिहिलं इन्कम फ्रॉम बिझनेस. आणि तिसऱ्या लाईनला कोणत्या वर्षाचं तर फॉर AY असेसमेंट इयर किती 2020-21. ओके, हा फॉर्मॅट आहे. आता इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला एकूण 3 कॉलम्स तयार करावे लागतात. ओके, we have to prepare 3 columns. First column is particulars, second column amount in rupees, and third column is amount in rupees. ओके, हे 3 कॉलम पूर्ण 1 पेज नोटबुकच्या पूर्ण एका पेजमध्ये आपलं हे एक्झाम्पल कंप्लीट होतं. ओके, एक्झाम्पलची सुरुवात कशी करायची तर सुरुवात करायची असते नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपल्याला माहिती आहे की आपल्याला नेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेहमी दिलेलं असतं. जो काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटप्रमाणे नेट प्रॉफिट आहे ओके दिलेला असतो, तो पहिल्यांदा आपल्याला इथं आउटर कॉलमला लिहायचं आहे, बाहेरच्या कॉलमला लिहायचा आहे. तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये सर्वात शेवटी इथं तो दिलेला असतो, तो प्रॉफिट ॲज इट इज इथं घ्यायचा. ओके, त्याच्यानंतर एक ओळ जागा सोडायची आणि खाली हेडिंग दिलं जातं ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. ओके, काय हेडिंग आहे केअरफुली बघा. ॲड, ते ॲड करायचं, काय म्हणायचं त्याला एक्सपेन्सेस डिसअलाउड. जे जे एक्सपेन्सेस, जे जे खर्च आपण डिसअलाउड करणार आहोत, रद्द करणार आहोत, कॅन्सल करणार आहोत, तेवढेच खर्च फक्त एका खाली एक लिहायचे आणि त्या सगळ्याची अमाऊंट जी आहे ती पहिल्या कॉलमला घ्यायची. हेडिंग काय पुन्हा बघा तर हेडिंग आहे सुरुवातीला नेट प्रॉफिट घेतला, नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अमाऊंट बाहेरच्या कॉलमला लिहायची. त्याच्यानंतर खाली हेडिंग द्यायचं ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. एक्सपेन्सेस जे जे डिसअलाउड आपण करणार आहोत, रद्द जे करणार आहोत, ते फक्त ह्याच्या खाली लिहायचे. हे हेडिंग आहे आणि ते ॲड करायचं आहे. ओके, आता कोणते खर्च डिसअलाउड आपण करतो मगाशी सांगितलं की पर्सनल खर्च, वैयक्तिक जे खर्च आहेत ते आपण डिसअलाउड करतो. मग फॉर एक्झाम्पल एक उदाहरण म्हणून बघा, इथं भरपूर एक्सपेंडिचर दिले. पहिला खर्च आहे ड्रॉइंग. आपल्याला माहिती आहे ड्रॉइंग म्हणजे काय तर बिझनेसच्या ओनरने बिझनेसमधले पैसे किंवा बिझनेसमधल्या वस्तू पर्सनल यूजसाठी घरी नेल्या तर आपण त्याला ड्रॉइंग असं म्हणतो. करेक्ट. आणि त्यामुळे ड्रॉइंग हे पर्सनल यूजसाठी असतं आणि हा झाला पर्सनल खर्च. आणि पर्सनल खर्च आपण काय करतो डिसअलाउड करतो, म्हणून डिसअलाउडमध्ये तो येतो खर्च, तो म्हणजे ड्रॉइंग, कारण हा पर्सनल आहे. सगळे पर्सनल खर्च डिसअलाउड करायचे. पुढचा खर्च बघा स्कूल फी पेड. मागाशी पण तो खर्च आलेला, शाळेची फी पेड केली, हा आपला पर्सनल खर्च आहे आणि पर्सनल खर्च करायचे डिसअलाउड. नेक्स्ट पुढचा खर्च बघा हाऊस रेंट. घराचं रेंट पेड केलं. घरामध्ये आपण स्वतः राहतो, आपली फॅमिली राहते, त्यामुळं फॅमिली राहते, आपण स्वतः राहतो म्हणजे घर आपलं पर्सनल आहे. आपलं घर वेगळं आणि बिझनेस वेगळा असतो. त्यामुळे आपल्या घराचं रेंट पेड केलं, आपल्या घराचं रिपेअर्स केलं, आपल्या घराचा टॅक्स पेड केला, तर तो आपला घरगुती खर्च आहे, पर्सनल खर्च आहे. आणि आपण सगळे पर्सनल खर्च काय करतो तर सगळे पर्सनल खर्च आपण डिसअलाउड करतो. त्यामुळे घराचं रेंट पेड केलं, घराचा टॅक्स पेड केला, घराचं रिपेअरिंग केलं, हे सगळे घरगुती म्हणजेच पर्सनल खर्च आहेत आणि सगळे पर्सनल खर्च आपण काय करतो तर ते डिसअलाउड करतो, म्हणून डिसअलाउडमध्ये ते सुद्धा घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स पेड केला. आता इन्कम टॅक्स म्हणजे काय तर जे आपल्याला पर्सनल इन्कम मिळतं. इन्कम टॅक्स मीन्स टॅक्स ऑन द पर्सनल इन्कम अर्न. जे काय आपलं वैयक्तिक उत्पन्न आहे, वैयक्तिक स्वतःचं खाजगी
वैयक्तिक उत्पन्न आहे त्याच्यावरचा टॅक्स त्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो. त्यामुळे इन्कम टॅक्स हा आपल्या वैयक्तिक उत्पन्नाचा पर्सनल इन्कमवरचा टॅक्स आहे. म्हणजे हा पर्सनल वैयक्तिक उत्पन्नावरचा टॅक्स आहे. वैयक्तिक म्हणजे पर्सनल, आणि पर्सनल खर्च आपण काय करतो नेहमी डिसअलाउड करतो. इन्कम टॅक्स हा बिझनेसचा टॅक्स नसतो, हे समजून घ्या. इन्कम टॅक्स हा एखाद्या व्यक्तीला जे काही त्याचं वैयक्तिक स्वतःचं खाजगी उत्पन्न आहे त्या उत्पन्नावरचा टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स. त्यामुळं हा टॅक्स हा वैयक्तिक पर्सनल इन्कमवरचा आहे, आणि पर्सनल इन्कम म्हणजे वैयक्तिक, त्यामुळे पर्सनल खर्च आपण नेहमी काय करतो डिसअलाउड करतो. त्यामुळे हा डिसअलाउड केला जातो. तसाच पुढचा आहे तो म्हणजे वेल्थ टॅक्स. वेल्थ म्हणजे संपत्ती. हा सुद्धा जे आपल्याकडे वैयक्तिक संपत्ती आहे, पर्सनल वेल्थ आहे, त्याच्यावरचा टॅक्स म्हणजे तो वेल्थ टॅक्स असतो. त्यामुळं इन्कम टॅक्स असू किंवा वेल्थ टॅक्स असू, हे दोन्हीसुद्धा टॅक्स आपल्या वैयक्तिक इन्कमवरचे, वैयक्तिक जे काही संपत्ती आहे, वेल्थ म्हणजे संपत्ती, त्याच्यावरचे टॅक्स आहेत. वैयक्तिक संपत्ती म्हणजे वैयक्तिक इन्कम म्हणजे हे पर्सनल आहे, आणि आपण सगळे पर्सनल खर्च काय करतो तर डिसअलाउड करतो. त्यामुळे डिसअलाउडमध्ये ते खर्च लिहायचे, त्याची अमाऊंट जे काय असेल ती पहिल्या कॉलमला लिहिली जाते. फॉर एक्झाम्पल अजून बघूया काय खर्च की जे डिसअलाउड होतात. फॉर एक्झाम्पल बघा, डोनेशन गिवन. आपण एखाद्याला देणगी दिली. आता बघा, आपण डोनेशन पेड करतो. ओके, डोनेशन कुणाला द्यायचं, डोनेशन किती रुपये द्यायचं, डोनेशन द्यायचं का नाही, हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे, बरोबर. बिझनेस चालवण्यासाठी काय डोनेशन द्यावं लागत नाही, हा बिझनेसचा खर्च नाही आहे, तर तो आपला वैयक्तिक प्रश्न आहे की कुणाला डोनेशन द्यायचं, किती द्यायचं, कुणाला मदत करायची, चॅरिटी अँड हेल्प म्हणजे मदत कुणाला करायची, कशा प्रकारे करायची, किती रुपये करायची, हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे तो पर्सनल खर्च झाला, आणि सगळे पर्सनल खर्च आपण डिसअलाउड करतो, हा झाला. त्यानंतर फॉर एक्झाम्पल बघा, गिफ्ट टू फ्रेंड. आपण एखाद्या मित्राला, रिलेटिव्हला गिफ्ट दिलं, बरोबर. कुणाला गिफ्ट द्यायचं, काय द्यायचं, नाही द्यायचं, हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे, पर्सनल आहे. तेव्हा पर्सनल खर्च आपण करतो, सगळे डिसअलाउड केले जातात. फॉर एक्झाम्पल त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे फाईन्स अँड पेनल्टी. आपल्याला दंड भरावा लागला. ओके, आपल्याला दंड का भरावा लागतो तर आपल्या चुकीमुळं. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज आपण गाडी चालवताना हेल्मेट नाही आहे, गाडी चालवताना आपण रॉंग साईडनं चालवली तर आपल्याला दंड भरावा लागतो. आपल्याकडे लायसन्स नाही आहे, आपल्याकडे इन्शुरन्स नाही आहे, म्हणजे आपल्या चुकीमुळं, मिस्टेकमुळं आपल्याला फाईन अँड पेनल्टी भरावी लागते, आणि हा पर्सनल चुकीमुळं दंड भरावा लागतो. बिझनेसमध्ये सुद्धा आपल्या चुकीमुळं आपल्याला दंड भरावा लागतो काही वेळेला. त्यामुळे हा आपल्या चुकीचा तोटा आहे, खर्च आहे, आणि तो पर्सनल चुकीचा असल्यामुळं तो देखील पर्सनल खर्च आहे, आणि पर्सनल खर्च नेहमी डिसअलाउड केले जातात. त्याचबरोबर बाकीचे खर्च बघा, पुढचा जो खर्च डिसअलाउड केला तो म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट इन पॉलिटिकल पार्टीज मॅगझिन. नॉर्मली जाहिरात केली तर ते अलाउड आहे, जाहिरात करणं बिझनेसचा रेग्युलरचा खर्च आहे. पण जर एखाद्या बिझनेसनं स्वतःच्या बिझनेसची जाहिरात जर एखाद्या पॉलिटिकल पार्टीच्या पुस्तकामध्ये केली, ओके, पॉलिटिकल पार्टी, ओके, कुठलीही पॉलिटिकल पार्टी असेल, तर तो जो काय खर्च केलेला आहे तेवढा डिसअलाउड केला जातो. बाकी कुठेही जाहिरात करा, टी व्हीवर करा, रेडिओला करा, इंटरनेटवर करा, न्यूजपेपरमध्ये करा, सगळा खर्च अलाउड आहे. तो बिझनेसचाच खर्च आहे, बिझनेस चालवण्याचाच खर्च आहे. पण जर एखाद्या बिझनेसनं पॉलिटिकल पार्टीच्या सोव्हिनियर मॅगझिनमध्ये, पुस्तकामध्ये जर जाहिरात केली तर तेवढा खर्च मात्र रद्द केला जातो, डिसअलाउड केला जातो. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. हा आपण 11वीपासून पॉईंट शिकलेला आहे की बिझनेसचा जो ओनर आहे त्या ओनरचं जे काय कॅपिटल असतं त्या कॅपिटलवरती त्याला व्याज दिलं जातं. त्याचबरोबर त्या बिझनेसमनला सॅलरीसुद्धा पेड केली जाते. आता हे दोन्ही जे आहेत ती इन्कम टॅक्सप्रमाणे डिसअलाउड केले जातात. का डिसअलाउड केले जातात? कारण की ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट द ओनर ऑफ द बिझनेस गेट्स ऑल द नेट प्रॉफिट. जो बिझनेसचा मालक आहे त्याला सगळा नेट प्रॉफिट त्याला एकट्यालाच मिळणार आहे, किंवा जे कोण पार्टनर्स आहेत त्यांना मिळणार आहे. त्यामुळं इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे बिझनेसचा जो कोण ओनर आहे त्याला पगार दिला जात नाही, सॅलरी पेड करायची नाही, त्याला त्याच्या कॅपिटलवरती इंटरेस्टसुद्धा, व्याजसुद्धा दिलं जात नाही. आणि जर ते दिलं तर ते दोन्हीच्या दोन्ही हे डिसअलाउड केलं जातं. त्यामुळं बिझनेसच्या मालकाला प्रॉफिट मिळणार आहे, त्यामुळं त्याला व्याजसुद्धा द्यायचं नाही कॅपिटलवरती, आणि त्याला सॅलरीसुद्धा पेड केली जात नाही. आणि जर ते दिलं
त्याला व्याज दिलं किंवा पगार दिला तर ते डिसअलाउड केलं जातं. हा बिझनेसशी रिलेटेड आहे, परंतु ते डिसअलाउड केलं जातं. तसाच पुढचा खर्च आहे तो म्हणजे RDD. आता RDD ही बिझनेसचीच असते, तरीसुद्धा ती डिसअलाउड केली जाते. नॉर्मली आपण काय म्हणतो की बिझनेसचा खर्च असेल तर तो अलाउड करा, बरोबर. परंतु RDD बिझनेसचे असून सुद्धा डिसअलाउड का केले जाते? कारण RDD म्हणजे रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स, म्हणजे कदाचित तेवढे पैसे बुडतील म्हणून आपण RDD करतो. डेटर्सकडून जे पैसे येणे त्यातले काही पैसे बुडतील अशी आपल्याला शंका आहे, बरोबर. RDD बिझनेसचीच असते, पण तरी ती डिसअलाउड केली जाते कारण RDD ही आपण अंदाजे करतो. आपल्याला असं वाटते की एवढे पैसे बुडतील, कदाचित बुडतील, कदाचित मिळतील सुद्धा. ओके, त्यामुळे ती अंदाजे केलेली असते, इस्टिमेटेड असते, म्हणून RDD जरी बिझनेसची असली तरीसुद्धा ती डिसअलाउड केली जाते. त्याचप्रमाणे पुढचं आहे ते म्हणजे ट्रान्सफर टू रिझर्व्ह. ओके, जो काय आपला नेट प्रॉफिट असतो तो काय सगळा प्रॉफिट आपण बिझनेसच्या ओनरला देत नाही किंवा तो पार्टनर्समध्ये वाटत नाही. काही रक्कम ही रिझर्व्ह म्हणून, जनरल रिझर्व्ह, कॅपिटल रिझर्व्ह म्हणून आपण बाजूला काढून ठेवतो, बरोबर. रिझर्व्हमध्ये पैसे ट्रान्सफर करणं हा काही खर्च नाही आहे, ते आपण पैसे फ्युचरसाठी बाजूला काढून ठेवलेले आहेत, म्हणजे हा काय खर्च नाही आणि खर्चच नाही, त्यामुळे तो डिसअलाउड केला जातो. ओके, तो रद्द केला जातो. ओके, हे काही एक्झाम्पल्स आहेत, एक्झाम्पल, आणि हे सर्व जे काही डिसअलाउड खर्च करायचे ते पहिल्या कॉलमला लिहिले जातात आणि पहिल्या कॉलमला लिहिल्यानंतर त्याच्याखाली रेष सोडून त्या सर्वांची बेरीज ही बाहेर घेतली जाते. बघा, आपला नेट प्रॉफिट बाहेर होता आउटर कॉलमला, त्यानंतर हे जे डिसअलाउड खर्च केले त्याची बेरीज आपण बाहेर घेतली आणि त्याच्याखाली रेष सोडून मग सर्वांची बेरीज ती खाली घेतली जाते. ओके, हे झालं एक्सपेन्सेसचं. आपण काय केलं बघा, तर जे एक्सपेन्सेस डिसअलाउड करायचे ते काय केलेत आपण, तर एक्सपेन्सेस डिसअलाउड जे आहेत, वेट अ मिनिट, जे एक्सपेन्सेस डिसअलाउड केलेत ते आपण ॲड केलेले आहेत. एक्सपेन्सेस ॲड केले, आता त्याच्या विरुद्ध एक्सपेन्सेस ॲड म्हणजे इन्कम काय करायचे, लेस केले जातात, बरोबर. इथं आपण एक्सपेन्सेस बघा ॲड केलेले आहेत, एक्सपेन्सेस ॲड, त्याच्या विरुद्ध इन्कम जे आहेत ते लेस करायचे. ओके, म्हणून हेडिंग दिलं जातं लेस इन्कम्स डिसअलाउड. ओके, एक्सपेन्सेस ॲड केले, आता इन्कम्स लेस करायचे. आता इन्कम्स डिसअलाउड, कोणते इन्कम्स इथे लिहायचेत आपल्याला, जे इन्कम आपण डिसअलाव करणार आहोत, रद्द करणार आहोत. जसं मगाशी P&L अकाउंटला तुम्ही बघितलं की हे जे काही इन्कम्स होते क्रेडिट साईडला, त्यापैकी जे पर्सनल इन्कम होते, वडिलांकडून गिफ्ट मिळालं, शेती करून इन्कम मिळालं, हे पर्सनल आहेत. असे पर्सनल इन्कम आपण डिसअलाउड करतो. मग ते कुठले कुठले असतात, तर ते नॉर्मली 4-5-5-6 प्रकारेच असतात. फॉर एक्झाम्पल, पहिलं म्हणजे ॲग्रिकल्चरल इन्कम, शेती करून इन्कम मिळालं. ओके, शेती करून इन्कम मिळालं तर हे आपलं शेतीचं उत्पन्न आहे, हे काय बिझनेस करून कमवलेलं नाही. जर ते बिझनेसचं असतं तर बिझनेसचं इन्कम, हे बिझनेस करून कमवलेलं नाही म्हणजे बिझनेसचं इन्कम नाही, बिझनेसचं इन्कम नाही म्हणून ते करायचं डिसअलाउड. तसंच पुढचं आहे इंटरेस्ट रिसिव्ड. ओके, आपल्याला व्याज मिळालं, आपल्याला पोस्ट ऑफिसमधून व्याज मिळतं, बँकेकडून व्याज मिळतं, गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक केल्यावरती सुद्धा व्याज मिळतं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, इंटरेस्ट रिसिव्ड हे इन्व्हेस्टमेंटवरचं इन्कम आहे. आपण गुंतवणूक केली, बँकेमध्ये गुंतवणूक केली, FDमध्ये, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक केली, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक केली, डिबेंचर्समध्ये गुंतवणूक केली की आपल्याला व्याज मिळतं. त्यामुळे व्याज मिळालं हे गुंतवणुकीचं इन्कम आहे, इन्व्हेस्टमेंटवरचं इन्कम आहे. हे जे काय व्याज मिळालं आहे हे बिझनेस चालवून मिळवलेले पैसे नाहीत. ओके, हे जे काही व्याजाचे पैसे मिळाले किंवा पुढं डिव्हिडंडचे पैसे मिळाले, आपल्याला डिव्हिडंड कशावरती मिळतो, तर शेअर्सवरती मिळतो, बरोबर. मग जो काय डिव्हिडंड मिळतो, जो काय व्याज मिळतं, हे आपल्या गुंतवणुकीचं इन्कम आहे. ओके, बिझनेस करून व्याज मिळत नाही, बिझनेस करून डिव्हिडंड मिळत नाही, हे बिझनेसचं इन्कम नाही. त्यामुळं बिझनेसचं इन्कम नसल्यामुळं ते डिसअलाउड केलं जातं, म्हणून ते डिसअलाउड हेडिंगखाली ते लिहिलं जातं. ओके, कारण हे काय बिझनेस करून कमवलेले मिळवलेले पैसे नाहीत. ओके, हे गुंतवणूक केली त्याचं इन्कम आहे, गुंतवणुकीचं, बिझनेसचं इन्कम नाही, बिझनेसचं इन्कम नाही म्हणून ते डिसअलाउड केलं जातं. पुढचं इन्कम आहे रेंट ऑफ हाऊस. आपलं घर, समजा आपण घरामधला काही भाग किंवा एखादं घर, समजा एखादा फ्लॅट आपण रेंटवरती दिला, महिन्याला आपल्याला समजा 4,000 रुपये रेंट मिळते.
एका महिन्याला 4,000 म्हणजे वर्षाचे किती रुपये मिळाले, तर 4,000 रुपये पर मंथ गुणिले 12 महिने 12 चोक 48,000 एवढे इन्कम मिळालं. पैसे मिळाले, पण हे इन्कम बिझनेस करून कमवलेत का आपण? जे काय आपल्याला 48,000 मिळाले हे बिझनेस चालवून पैसे कमवलेत का? तर नाही. हे घराचं इन्कम आहे, ते घराला इन्कम जाईल. बिझनेस करून हे पैसे मिळालेले नाहीत, म्हणजे हे बिझनेसचं इन्कम नाही. म्हणून ते करायचं डिसअलाउड, रद्द करायचं. म्हणून इथं डिसअलाउड हेडिंग खाली ती इन्कम तिथे लिहिलं जातं. आणि सर्वात शेवटचं इन्कम असतं जे रद्द आपण करतो ते म्हणजे प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट. आपण एखादी असेट विकली आणि असेट विकून काय फायदा झाला. ओके, आता असेट बिझनेसचे असू नाहीतर पर्सनल असो. ओके, असेट विकणं आणि त्यातून फायदा झाला. ओके, असेट विकणं हा काय बिझनेसचं काम नाही. ओके, बिझनेसची रेग्युलरची ॲक्टिव्हिटी नाही. ओके, त्यामुळं जरी ती असेट बिझनेसची असू नाही तर नसू, असेट विकून फायदा झाला, असेट विकून तोटा झाला तर तो रेग्युलरचा तोटा नाही, रेग्युलरचा इन्कम नाही. त्यामुळे ते दोन्हीसुद्धा प्रॉफिट असो किंवा लॉस, असेट विकून फायदा होऊ नाही तर तोटा होऊ, तो रेग्युलर बिझनेसची ॲक्टिव्हिटी नाही. असेट विकणं हा बिझनेसचा रेग्युलरची ॲक्टिव्हिटी नाही. त्यामुळे ते बिझनेसचा इन्कम किंवा बिझनेसचा खर्च मानला जात नाही, बिझनेसचा नाही. त्यामुळे तो रद्द करा, डिसअलाउड केला जातो. आणि ह्या सर्वाची अमाऊंट जी असेल ती नेहमीप्रमाणे पहिल्या कॉलमला लिहायची. सगळे इन्कम डिसअलाउड केल्यानंतर जे आहे त्याची रे सोडून बेरीज बाहेर घेतली जाते. ओके, सुरुवातीला बघा आपण नेट प्रॉफिट लिहिला होता आउटर कॉलमला, त्यामध्ये सगळ्या खर्चाची बेरीज ॲड करून त्याची जी काय टोटल आहे ती रेषेच्या खाली घेतली आणि त्यामध्ये ही टोटल आली. त्यानंतर जे इन्कम्स आहेत त्याची बेरीज बाहेर घेतली. आता ही जी काय टोटल आलेली आहे त्यातून हे जे आपली इन्कमची बेरीज आली, इन्कमची बेरीज काय करायची बघा, तर इन्कमची बेरीज लेस करायची. बघा, इन्कम्स काय करायचे आपल्याला, तर लेस करायचे. म्हणून हे लेस केल्यानंतर जे काय खाली उत्तर येणार आहे त्याला इन्कम फ्रॉम बिझनेस असं म्हटलं जातं. त्यामुळं इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट करण्यामध्ये फक्त 3 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप एवढीच की नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटप्रमाणे नेट प्रॉफिट किती येतो आउटर कॉलमला घ्या, हे एक. दुसरी स्टेप ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड, जे खर्च एक्सपेन्सेस आपण रद्द करणार आहोत, जे खर्च रद्द करणार आहोत ते ॲड करा, असे हेडिंग द्या, ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. त्याखाली ते खर्च लिहा, त्याच्या अमाऊंट लिहा. एक्सपेन्सेस डिसअलाउड ॲड केला आपण आणि त्याच्या विरुद्ध त्याखाली तिसरी स्टेप जे इन्कम्स डिसअलाउड करायचे आहेत ते तिसऱ्या स्टेपमध्ये इथे लिहिलं जातं लेस इन्कम्स डिसअलाउड. ओके, जे इन्कम डिसअलाउ करायचे ते एका खाली एक लिहा, त्याची अमाऊंट पहिल्या कॉलमला घेऊन टोटल ही बाहेर घेतली जाते आणि या पद्धतीनं ओके वी कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम बिझनेस. Okay, so this is the format of calculating income from business. So here we will end this lecture. In today's lecture we have studied what is the meaning of business, how a businessman calculates its profit, and we have seen how the income of a business is calculated as per income tax act. या लेक्चरमध्ये आपण बिझनेस म्हणजे काय, बिझनेस कशा पद्धतीनं प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो आणि इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे बिझनेसचं इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं, त्याचा फॉर्मॅट काय हे आपण पाहिलेलं आहे. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल डायरेक्टली स्टार्ट विथ द एक्झाम्पल ऑन द कॅल्क्युलेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस. सो थँक्यू व्हेरी मच.